every night, every night are we paradise, paradise seems so far away. Still try to buy myself some time to get. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आज काय स्पेशल? तर आज आपण बनवणार आहे मूग डाळ चिला, किंवा त्याला तुम्ही म्हणाल पराठा, किंवा म्हणू शकता डोसा. हेल्दी अँड टेस्टी विथ माय स्टाईल. मी ऑलरेडी मूग डाळ भिजू लावलेली आहे. तर आपण हा जो चिला म्हणा, पराठा म्हणा किंवा डोसा म्हणा, याला मी माझ्या स्टाईलने बनवून आपण देऊया त्याला ट्विस्ट, जेणेकरून मुलं त्याला ॲज अ स्नॅक्स म्हणूनही आपण खाऊ शकतात. आणि स्नॅक्स म्हणून तुम्ही त्याला क्रंची टिफिनवरती पण देऊ शकता. त्यामुळे मुलांनाही एक हेल्दी नाश्ता पण मिळेल आणि वरून ते आवडीने खातील. आणि आपल्यासाठी तो हेल्दी सकाळी सकाळी प्रोटीनिशियस नाश्ता खूपच चांगला असतो. तर चला तर बनवूया आपण हेल्दी पौष्टी नाश्ता. लेट्स गो, हॅव अ लुक. तर आपली मूग डाळ आता भिजलेली आहे बघा. हिला आपल्याला ग्राइंड करून काढायची आहे. आणि हे जे दिसत आहेत ते धणे आहे, त्याच्यामध्येच घालायचे आहे. आणि थोडे लसूण पण घालायचे आहे आणि त्यांना ग्राइंड करून काढायचं आहे. तर आपल्याला डाळीमध्ये घालायचं आहे लसूण, थोडं जिरं आणि सांबार. यात आपण लाल मिरची पण घालू शकतो, हिरवी मिरची पण घालू शकतो. पण बिकॉज आपण बनवत आहे मुलांच्या हिशोबाने, तर आपल्याला बस फिकं फिकं ठेवायचं आहे आणि हे बॅटर काढून घ्यायचं आहे. तर हे आपलं बॅटर रेडी झालं आहे. मूग डाळीला आपण ग्राइंड करून काढलेलं आहे. आता हे थोडं घट्ट आहे, त्याच्यामध्ये आपले ब्रेडचे स्लाइस डीप नाही होणार, म्हणून थोडं आपण याला लिक्विफाय करूया. थोडं पाणी घालूया याच्यामध्ये आणि कांदा आणि सांबार, हळद, मीठ. ठीक आहे, बिकॉज आपण हाऊस वाईफ आहे, तर आपण ॲडजस्टमेंट जाणतो. आपल्याला माहिती आहे कुठून काय वाचवलं पाहिजे, कसं ॲडजस्ट केलं पाहिजे, राईट. आता आपण मीठ घातलेलं आहे. आता घालूया हळद आणि थोडं तेल, गरम तेल, आणि याला मिक्स करायचं आहे. आणि आता आपल्या स्लाइस डिप करायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपले झाले आहे तयार ब्रेड स्टिक्स. राईट, दिसायला सुंदर, खायला मजेदार. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.